लक्षात घ्या, कारण दुसऱ्या फेरीतला मॅच ईशान आला पहिलाच बॉल. व्हॉट अ लवली स्टार्ट आहे, अफलातून बॉल आहे. बॅकअप लेन गेम ती पूर्णपणे चेंडू होतं पाहिलं. आणि काही सिंतोडे अजून आहेत, काही अंश फुल स्ट्रोक वगैरे खेळपट्टीचे अजून असल्या कारणे जेवढी गती होती तिच्या दीडपटीने मात्र या स्किट मध्ये झाला बॉल. सुपर स्टार्ट बाय ईशान महेश मडवी. डीप बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहू शकतो. डीप एक्स्ट्रा कव्हर लेग तैनात आहे. लॉंग ऑन लॉंग अप. प्रणव इज स्टँडिंग ॲट द cow corner just front of the commentary box. Deep backward square leg and very close up Shivam Pandey. Left hand bowler slim down. फटका चांगला पण अधुरी राहिलं टायमिंग. ओ माय गॉड, पडताना मात्र लक्ष विचलित झालं होतं. कॉन्सन्ट्रेट नव्हतं. टक्कर होण्याच्या अगोदर माझं सांभाळलं. ही देवाची कृपा आहे, आई एकविराची कृपा आहे का जास्त मात्र दुखापस्त होऊ नको, कोणी खेळाडू नो असा दिलाय आमच्या आईने आशीर्वाद. राईट हॅम ओव्हर द विकेट. पहिलं ओव्हर हाताळताना फटका चांगला आहे. प्रणव तिथे जाईल, फेल करे. सिंतोडे उतरला, अंगाला लागल्यानंतर एक धाव अगोदर पूर्ण केली. जोपर्यंत फेकेल प्रणव हातामध्ये संधी होती, परंतु काही विषयाने मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर वेग कमी झाला होता. त्या अगोदर 2 धाव मात्र पळून काढल्या. 3 ओव्हरची मॅच. साई गर्जना ऐरोली ज्यांनी साई सागर ऐरोली मात केलं आणि श्रीकृष्ण दिवामध्ये आता 2 हात करताना बॅटिंग स्वीकारले. जसं निर्णय श्रीकृष्ण दिवा सातत्याने घेत आले आफ्टर द वॉन द टॉर्न अँड चूज द बॅटिंग फर्स्ट, पण द सेम तसा निर्णय मात्र आता घेतलाय. नवी मुंबईच्या बरेचशा कमी टीम असतील ज्याने टॉस जिंकल्यानंतर पहिले पसंत दिली बॅटिंग केला. वन ऑफ द साई गर्जना, नसीब गर्जना. चांगला फटका आहे. भरार जे टणक भाग मात्र टप्पा पडला. चेंडू झाला फराचारण. बेतनी स्ट्रोक. जीटीसी ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या समोर पहा. राईट आर्म मुहूर्तपैकी स्लो मोशन मध्ये काय कलात्मक फटका होता आणि तिची खूबी दाखवली. अगदी मयूर वाणीला बीट करून चेंडू होतं झालं फराचारण. 7 धाबा स्कोर. पहिल्या ओव्हर किती पर्यंत 4 टाकल्यात आतापर्यंत. बॉल 5वा बॉल. ओ माय गॉड, दांडीगुल प्ले डाऊन. कडक बॅटची अंदरुणी किनारा आणि तिथे धडकला चेंडू एस्टनवर. एस्टियनचा वेध घेतला. त्रिपला जीत बाद होताना पहिला बॅट्समॅन संतोष बाद. वैयक्तिक 6 काढल्या. 4 चेंडूला सामोरा गेला आणि तिथेच मात्र खेळी त्याची संपवली. कडक बॉल. दोस्ती मित्र मंडळ आयोजित तेव्हापासून चमचमता तारा त्याला प्रमोट केलं होतं आदरणीय प्रकाश किसन मडवी याने. तिथे पहिला कारकिर्दीला त्याने संधी दिली होती आणि त्या पहिल्याच दोस्ती मित्र मंडळ रबाडे येथे अगदी थाटामध्ये त्याने पुन्हा कारकिर्दीला सुरुवात करताना बेस्ट बॉलर हे सर्व श्रेय तो देईल प्रकाशजी मडवी यांना. अटकळत त्याने ठेवला नाही बेंच वरती. लगेच जसं एन फॉर्म मध्ये असताना मात्र धुरा सांभाळताना आता येणारं भविष्य त्याच्या हातात सोपवलं. ही फळी तुम्हाला निर्माण करायला लागते. कुठेही श्रीकृष्ण देवा बंद होणार नाही याचा जातीने मात्र लक्ष देत आहेत प्रकाशजी मडवी. पिचिंग झालं इथे मात्र थोडासा बायचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. रोशन कुंभार. ओव्हरची झाली समाप्ती. काय ओव्हर हाताळल्या. व्हेरी गुड ओव्हर निशान इन बाय फर्स्ट ओव्हर. 3 ओव्हरची मॅच. तिथे एक हादरा देताना पहा शेवटचा बॉल जो क्लीन बेडो केला कसा अंदरुनी किना करून गेला. साप मात्र चकताना अशा वर पहिला बॉल. दॅट इज अ लवली इन कटाऱ्या. शार्पली इन कटा. बॅटची अंदरुनी किना काय लवली यार. तेजस कौतुक आहे तुमच्या संपूर्ण टीमचं. क्लास. मजा येते यार. तंतोतन विश्लेष सांगायला मजा येते जेव्हा असं क्लिअरिटी असेल ना. सुपर यार. ही आहे जीटीसी ची जादू ग्रामीण टेनिस. पहिल्या ओव्हरची समाप्ती 8 वर 1. चला नेक्स्ट मॅचचा टास्क साठी मी विनंती करणार आहोत. क गटातील पहिली मॅच गावदेवी ऐरोली आणि श्री दुर्गा दिघा. हे नेक्स्ट मॅच क गटातील असे 3 ग्रुप. अ गटात पाहिलं 2 सामने जिंकल्यात आणि 2 सामने जिंकल्याच्या बलबुतियावर मध्ये सुपर 3 मध्ये दिविशा ऐरोली जाऊन पोहोचले सुपर 3 मध्ये. दुसरा ओव्हर पहिला बॉल शिवम पांडे इंजोर्ड आहे आणि म्हटलं जाणं जेव्हा शेर जखमी होता ना बहुत घातक होता. तसंच मला जखमी आहे आणि जखमी पायाने काय ओव्हर टाकले ते पहिल्या मॅच मध्ये आणि त्याच्यात पुनरावृत्ती करताना मात्र दुसऱ्या माझ्यामध्ये पहिला बॉल डॉट. शिवम पांडे बिट्टो समोर खेळण्यासाठी त्या गणेश लेफ्ट हँड होतो. दुसरा बॉल. ओ माय गॉड द फॅब्युलसली बॉलिंग. सटीक लाईन नॅचरल आउट स्विंग.
आणि डावखऱ्यास मिचेल स्टार्कने आता महान अष्टपैलू कपिल देव च्या विकेटची 434 विकेटची मात्र बरोबर केली बांगलादेशच्या टेस्टच्या विरुद्ध मध्ये द ग्रेट पहिला जलगोती डावखुरा गोलंदाज सर्वाधिक 434 विकेटची अग्र क्रमांकावर ग्रेट सलाम करतो मिचेल स्टार्स द लेफ्ट हँड बनवून ऑस्ट्रेलियन लेफ्ट हँड ओव्हर द विकेट थेट गेला मयूर वाणी तिथे थोडं फंबलिंग झाली फंबलिंगचा फायदा घेतला खराब क्षेत्ररक्षण सिंगल मिळते चांगली गोलंदाजी पाहायचा विचार केला पहिलं ईशान्य इंग्स्टानं टाकला पहिलं ओव्हर आणि त्या ओव्हरमध्ये एक विकेट प्राप्त करणं संतोषला त्रिपारेकरांना त्याने 8 केले होत्या आता मात्र या दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत चेंडू टाकले तर 3 आणि 3 मध्ये फक्त एक सिंगल दॅट इज द किफायती बॉलिंग बाय श्रीकृष्ण दिवा शिवम पांडे अँड फर्स्ट ओव्हर वॉज ईशान लेफ्ट हँड ओव्हर द विकेट बॅकफुट पकडे जागा गेला अगदी कुरवळीत चेंडू जात गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळते तिथे लवली बॉलिंग बाय शिवम पांडे 4 मध्ये फक्त 2 दिल्यानंतर धावसंख्या मात्र पाहिली तर शिव गर्जना ऐरोली बॅटिंग करण्याचा निर्णय घेताना थोडासा निश्चित मात्र धोकादायक ठरतो निर्णय ऑन द टॉस अँड बॅट फर्स्ट नतीजा पहा फक्त स्कोर होती 10 वर 1 आणि दुसऱ्या ओव्हरचे 4 बॉल टाकल्या त्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या शिवम पांडे बिट्टूने 5वा बॉल आणि समोर मात्र खेळण्यासाठी राजा 2 ओव्हर खेळतोय पिचिंग डाऊन तर थोडस मात्र कुठपर्यंत दिशा झाले आणि याला मात्र दिशाहीन घोषित केलं ऍज अंपायर म्हणून दोन्ही अंपायरचा विचार दॅट इज अ लवली अंपायरिंग इन दिस सिरीज दोन्ही एकाच गावचे आहेत बिलॉंग देव जू गाव एका बाजूला स्क्वेअर लेगला आपण पाहू शकतो रोशन कुंभार पिंट्या कुंभार देन क्लासिकल बॅट्समन म्हणून ज्याचा नेहमीच सन्मान केला गेला तो बिरजू भगत दुसऱ्या पैकी पतार आहे श्रीकृष्ण दिवाकडून बॉलिंग साठी आले डावखुरा बॉलर शिवम पांडे 4 मध्ये आतापर्यंत त्यांनी 3 धावा 2 बॅटने आणि आता वाईड लेफ्ट हँड उर्दू विकेट ग्रेट बॉलिंग टप्पा पण अंगावर लागल्यानंतर मात्र जिथे सिली मिडाप होतं जवळ मयूर माने जाऊन गॅदर करणार धावची कोणतीच मात्र शक्यता नव्हती कडक बॉलिंग पहिला डॉट दुसरा डॉट नंतर सिंगल 5वा वाईड आणि पुन्हा एकदा वाईड नंतर आली हा डॉट क्लीन बॉलिंग 5 मध्ये 3 फक्त दिले लास्ट बॉल दॅट इज अ लवली स्ट्रोक चान्स फॉर द कॅच व्हाट कॅच व्हाट अ कॅच बाय प्रणव आणि राजाराम दादा मडवी मला सांगत होते त्यांचे वडील एकदम चतुर असे फिल्डर तेच गुण घेतलेत अगदी येस 100 वर्ष आयुष्य बातचीत करा द बेस्ट फिल्डर इज फादर आणि त्यांचा चिरंजीव राजा दादा तशी माहिती दिली तशी मात्र त्यांच्या चिरंजीवाने एक झकात झेल टेकताना विकेट मात्र नावी केली शिवम पांडे अशा प्रकारे खेळ संपला 2 ओव्हरचा बॅटिंग करण्याचा निर्णय खूप मात्र नुकसानकारक ठरताना शिव गर्जना ऐरोली कारण 5.5 धावांच्या सने अवघ्या 11/2 ओनली 11 for 2 फक्त 11 पहिलं मॅच श्रीकृष्ण दिवा सिद्धिविनायक रबाले सारख्या एक भक्कम टीमला सहजगत्या पराजित केलं आता दुसऱ्या मॅच मध्ये आपण पहा एक मॅच जिंकले एकदम खराब स्थितीमध्ये जाऊन ठेपलाय शिव गर्जना ऐरोली 11/2 आणि शेवटचं ओव्हर हाताळण्यासाठी रिदम मध्ये अगदी गोड रिदम मध्ये ते पहिली मॅच मध्ये एक खास पेल टाकले होता तो मयूरवानी आता बॉलिंग मार्क वर त्याच्या विरुद्धामध्ये खेळण्यासाठी शैलेश 11 फक्त 11 5.5 धावांच्या सरी ओनली 11 ऑन द स्कोर बोर्ड बाय शिव गर्जना ऐरोली डीप पॉइंटला आपण मनोजला पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हरला वंश जेंद्र मडवी Oh, what a York! That is a Carrara Yorker. What a lovely बुंदा. जरी गंगा नसला ना तरी गंगा इन्स्पायर कसा करू शकतो प्रकाश त्यांना प्रेरित करू शकतो याचं जिवंत उदाहरण कडक परफेक्टली यॉर्कर व्हॉट अ लवली आणि प्रणवी मला सांगतो त्याचा परफेक्टली बुंदा येस आणखी सफलता पाहू शकता दॅट अ स्विंगिंग यॉर मध्ये हवेमध्ये असतं वळायला बॉल जस्ट लाईक द स्विंगिंग यॉर क्लीन बोल्ड शैलेशला अगदी निराश मुद्रेने परतावा लागतो 0 आणखीन गडी बाद होते आणि स्थिती आणखीन मात्र खराब केली जाते शिव गर्जना ऐरोलीची दुसऱ्या फेरीतला मॅच जो टीम जिंकेल
तो दिवेश ऐरोली नंतर दुसरा टीम मात्र सुपर 3 मध्ये जाताना पाहायला मिळेल. जय भवानी ग्रुप दिवा कोलीवाडा दिलीप स्मृती चषक 2026 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये बोलू त्यांना. चला गकाडातील पहिला मॅच साठी आम्ही आवाज देतो. गावदेवी ऐरोली आणि श्री दुर्गा दिघा. पहिली विकेट नंतर डॉट. शेवटचा ओव्हर आहे आणि 11 फक्त लागल्यात. एखादं 2 मटके जर आले तर कुठेतरी प्रतिकार करण्याची मात्र संधी मिळेल बॉलरला. पण आतापर्यंत 21 षटकार आला नाही, 21 चौकार आला नाही. ओनली सिंगल अँड डबल अँड वाईट आणि फक्त 11 वर 3. फटका चांगला आहे, मजबूत आहे. पुन्हा एकदा प्रणव खाली 2 झेल टिपताना काऊ करणे झकास. बेहतरीन कॉट. सेकंड कॅच टेकिन बाय प्रणव. दुर्दशा आणखीन वाढली जाते. धावा त्याच आहेत आणि विकेट मात्र 4. दुसरी विकेट मयूर वाहिनी पहा. स्लाइटली टप्पा मांडला, आउट स्विंग झाला. बॅकफुट बदलनं त्याला लाफ केलं होतं आणि तिथेच एकदम भक्कम भिंत होती प्रणव नावाची. प्रणव मडवीने दुसरा झेल त्याच ठिकाणी टिपताना ही विकेट मात्र दुसरी काढून दिली. नाबे केली मयूर वाणीची. अशा प्रकारे 4 गडी बाद 11 अशी दयनीय अवस्था. व्हॉट अ लवली परफॉर्मन्स बाय व्हेरी स्ट्रॉंग टीम गणली गेली श्रीकृष्ण दिवा इन पावसाळी रबर बॉल. अगदी रामलीला मैदानामध्ये विजेतेपद आपल्या नावे केलं होतं. दिन आणखीन एक जर पाहिलं तर लपडा चषक ती स्पर्धा मात्र श्रीकृष्ण दिवा आपल्या नावे केली होती. आणि पुन्हा एकदा आणखी एक टायटलच्या दिशेने वाटचाल. राईट आर्म राउंड द विकेट. बॅकफुट बात स्विंग इन द बेस. सुपर बॉलिंग बाय मोन. विकेटने सुरुवात केली शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये. नंतर डॉट विकेट डॉट. जस्ट लाईक द सुपर्ब एनालिसिस इन द लास्ट ओव्हर बाय मयूर वाणी. 4 बॉल डॉट 2 विकेट. मेडन विकेटच्या दिशेने मात्र 5वा बॉल टाकण्यासाठी फिरलाय आणि जाते बॉलिंग मार्क वर. समोर आहे पार्थ. 5वा बॉल शेवटचा ओव्हर. लाभ केलाय आणि सेकंड लास्ट बॉल मध्ये हा षटकार सिक्सर. 11 + 6 17 जाऊन ठेपला या षटकाराच्या साहाय्याने शिवगर्जना ऐरोली. व्हॉट अ कडक स्ट्रोक यार. बेहतरीन अंदाज पारचा तो फ्लो अँड दॅट इज द कनेक्ट द मिडल ऑफ द बॅट अँड इन ऍक्शन मध्ये लुक ॲट दॅट. सुपर स्ट्रोक बाय पार्थ. शिवगर्जनासाठी मोलाचा तोडामोलाचा अगदी महत्वाच्या वेळेला षटकार. शेवटचा बॉल इनिंग पहिली मयूर. समोर पार्थ. हो 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 व्हॉट अ लवली. पाय उंच कड्याला भाग पडला. पायाच्या खालून मात्र यॉर्कर गेला. फक्त सिंगल मिळते. 3 ओव्हर अर्थातच 1 इनिंगचा खेळ झाल्या समा. पुन्हा आवाज येतो क गटातील पहिल्या मॅच साठी 2 कॅप्टनला. गावदेवी ऐरोली आणि श्री दुर्गा दिघा टीम कॅप्टन. हा धाव दिले. धाव आहे ना अंपायर पिंट्या. बायचा आहे पायची धाव मिळेल. जयेंद्र विचारतो की ऍक्शन मध्ये होता काय. फक्त विचार न केली. डिक्लेअर आहे 18 झाल्यात या सिंगलने आणि 19 धावा. 18 वर 4. काय बॉलिंग टाकल्या ईशान्य सुरेख अशी सुरुवात. फक्त 8. एक त्रिफलाचित संतोषला बाद करताना तिथे सुरुंग लावण्याचं काम ईशान्य महेश मडवीने केलं. देन व्हेरी वेल लेफ्ट हँड बॉलर शिवम पांडे बिड्डो and then last finish by Meyur Wani. Take the 2 wickets and only 7 run given in the last over. Exactly 18 for 4. टार्गेट सेट केले. 19 धावांचं लक्ष्य आहे. अगदी कमी स्कोर पण क्रिकेट इज ऍब्सोल्युटली ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. षटकार लागला आणि तिथे धावसंख्येला मध्ये आकार देण्याचा प्रयत्न केला पार्थच्या त्या षटकाने. अगदी फ्लो मध्ये बॅट हलकासा हफवॉली घेतली आणि हफवॉलीच्या जोरावर मात्र त्याने फेकून दिलं. एकाच मॅच मध्ये मात्र 2 चिरंजीव आणि त्याचे पिताश्री आमचे वंश जयेंद्र मडवी आणि त्यांचे वडील जयेंद्र. काय योग आले पहा. बऱ्याच वेळेला पाहता जोड्या पाहिल्यात वडिलांच्या. वन ऑफ द मात्र इथे कारण नरेश गौरी स्मिथला घेऊन खेळले होते खारीगावचे. त्याच्यानंतर पाहिला तर विजयदादा म्हात्रे कौस्तुभ म्हात्रे
ही जोडी आम्ही पाहिले. साहिलच्या बरोबर विनोद दिवेकर खेळलाय आणि योग पहा श्रीकृष्ण दिवाचा हा पिता पुत्रांचा एकत्र खेळून खेळलेला मॅच. वंशाबरोबर त्यांचे पिता श्री जयेंद्र, हे सर्व कमाल आहे त्यांची काकांची, मोठे पप्पांची, अर्थातच प्रकाश मडवी. कारण यंगस्टारला मात्र खेळण्याची संधी दिली. नवीन उभारता टीम आताच प्रस्थापित नाही केलं तर कुठेतरी टीम मात्र विखुरली जाईल. त्यासाठी ते विखुरल्या टीमला कसं बांधायचं ना, त्याची बांधणी करत ते जाऊन मात्र निश्चित आपण शिकण्यासारखं आहे. आमचे बंधू प्रकाशजी मडवी यांच्याकडून दोन यंगस्टार आपण ईशानला पाहतो, वंशला पाहतो. हे प्रमोटेड पावसाले, ज्याच्याकडून पावसाले जरी असलं पण मोठमोठ्या बॅटरच्या खेळांच्या सामन्याच्या विरुद्ध त्यांना खेळण्याची संधी दिल्यानंतर आत्मविश्वास मात्र बळावतो. चला या गावदेवी ऐरोळे श्रीदुर्गा दिघा दोन्ही टीमच्या कॅप्टन इथे येतात. आम्ही घेतो टॉस. आदरणीय राजाराम दादा मडवी नुसते येऊन मात्र बघत नाही तर चांगली चांगली माहिती आम्हाला देतात. प्रणवच्या वडिलांच्या मात्र चतुर, त्याच्यानंतर प्रकाशाने सांगितलं होतं, दादाने सांगितलं श्रीपत इज अ बेस्ट विकेट कीपर श्रीकृष्ण दिवा. आपल्यापासून सोडून गेल्यात परंतु त्यांचा तो 10 वर्ष श्रीकृष्ण दिवा असलेला जबरदस्त खेळ विकेट कीपर. 18 धावा बनवल्या. पहिला तरारा हा बाउन्सिंग, पहिला बाउन्सिंग दिशा आहे. वाईटनी झाली सुरुवात. प्रणव आणि किशोर मडवी अशी जोडी मैदानाच्या आत 19 धावांचा पिछा करण्यासाठी. 19 टार्गेट. शिव दुर्गा दिघा टीम कॅप्टन ऑन द टॉस. वाईटनी सुरुवात होते. 19 लक्ष पहिली आली. खराब बॉलच्या रूपामध्ये एक अवंतरित धाव. खाता खोलला जातोय वाईटच्या रूपाने. सिंगल टीमचा खाता खोललाय. What a lovely flow. Yes, another youngster. प्रणव, ईशान आणि वंश असे 3 धुरंधर यंगस्टर. आता प्रणव न ओढला, फिल्डिंग मध्ये कमाल केली, 2 झेल टिपले आणि बॅटिंगचा करिश्मा दाखवला. चेंडूला फेकून दिलं, मिड विकेटच्या वरून आला हा एक दर्जेदार षटकार, सिक्सर. व्हॉट अ लवली बॅटिंग प्रणव. कसा मारलाय इन ऍक्शन मध्ये, काय गोंड चेहरा. अपसाइड ऑफ स्टंप. कडक 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 बेधडक षटकार. कडक अगदी जबरदस्त. बॅक टू बॅक 2 धमाके. मॅच लवकर फिनिश होईल या दिशेने मात्र जाताना. 2 षटकार 1 वाईट 13. आता राहतात फक्त आणि फक्त 6 धावा. वॅटसन आता आलेले आहे तिकडे. श्रीकृष्ण दिवाचा टायगर जिथे एक होते ते डंबल मध्ये परिवर्तित केलं, रूपांतर केलं, स्केट झालं. आणि अनिकेत आणि गंगाचं मत आहे का श्रीकृष्णाचा ढाण्या वाघ तिथे आलेला. कुठे डहार मारू शकतो, कुठल्या वस्तूला जर हात लावला ना भडाका भडाका होतोय. शिवा दिल्या पण आमचं मत नाही आहे. गंगा आणि अनिकेत आणखी एक धाव मिळते. मॅच सोपी झाली आता. 19 लक्ष आणखी एक सिंगल म्हणजे तब्बल स्कोर पोहोचते श्रीकृष्ण दिवा 16 वर. आता फक्त 3 धावा 4 चेंडू मध्ये. पहिल्याच मॅच ही मॅच खूप लवकर संपेल काय. पहिली मॅच मध्ये 100 जिंकली होती श्रीकृष्ण दिवाने सिद्धिविनायक कृपाला आला होता ना, तीच गत मध्ये या मॅच मध्ये दिशेने चाललाय. कारण 16 धावा 19 लक्ष, इथून फक्त 3 धावा दूर. ओनली 3 रन रिक्वायर्ड इन द सेकंड मॅच विन श्रीकृष्ण दिवा. इथून मात्र सरळ त्यांचा थेट प्रवास होईल सुपर 3 मध्ये बगाटामधून जर जिंकली मॅच. फटका चांगला स्लाइस झालाय. गोचांग क्षेत्र सिंगल मिळवून देईल प्रणवला. सिंगल आणखी पुढे जातोय, वृद्धी होते स्कोर मध्ये श्रीकृष्ण दिवाच्या बिनगडी बाद 17. ओनली 2 रन नाव रिक्वायर्ड टू रीच सुपर 3 श्रीकृष्ण दिवा. बगाटामधून फक्त 2 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल, पहिला बॉल, 3 ओव्हरची मॅच. समोर प्रणव. What a नजाकत. ये look at that. Just style of the Ganguly Dada, Prince of Bengal and Bengal Cricket Association अध्यक्ष. Great shot. Oh my God. जवळजवळ 2 वर्षांनी का 3 वर्षामधून ट्रॉफीचा हकदार. सर्वच्या सर्व धावाकडे 3 षटकार असायची प्रणव मडवीने. ग्रेट बॅटिंग प्रणव. 19 लक्ष
केवळ एकाच ओव्हर मध्ये मॅचला अंजाम देताना फिनिश केलं. ग्रेट फिनिश बाय प्रणव. काय स्ट्रोक आहे. मी दाद देईन, मी प्रशंसा करेन. जे सेम स्टाईल ऑफ द गौरव सौरभ दादा गँगोली ओव्हर द लॉंग ऑफ. चला लवकर मॅच फिनिश करील आणि पुन्हा एकदा कमेंटेटर ऑफ द इयर मधुर वाणीमध्ये डिमांडेड व्हॉइस ऑफ द नवी मुंबई विघ्नेश मडवी येतील आणि सांगतील गटातील पहिल्या मॅचची संपूर्ण कहाणी त्यांच्या मिठी जुबानी. आणि किती खुश आहे बघ. जवळ 3 वर्षांनी ही ट्रॉफी. श्रीकृष्ण संघाचे चांगले क्षेत्ररक्षक सध्या कामधंद्यामध्ये बिझी असतात. एक फॅमिली प्रेशर असतं, त्यामुळे ते जास्त वेळ क्रिकेटला देऊ शकत नाही. परंतु ज्या वेळेस फ्री असतात त्यावर ग्राउंडवर अवेलेबल असतात. असे आमचे एकमात्र एकनिष्ठ खेळाडू नितेश मडवी उर्फ काळू. संघासाठी काही असो, कशी गरज असो, नेहमी तत्पर असतात. काळू यांनी स्टेजवर यायचे. नितेश मडवी, प्रकाश मडवी तुम्हाला बोलवत आहे. तुमचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. लवकर या. चला मी विनंती करीन मिठी आवाज मिठी पर्सनॅलिटी आमच्या विघ्नेशला. प्लीज विघ्नेश. दिल्ली स्मृती चषक आपण पाहतो. एक दिवसीय शृंखला इंडिपेंडन्स डे, भारताचा स्वतंत्र दिवस आणि त्याचं औचित्य साधून जय भवानी ग्रुप घेऊन येतोय दिल्ली स्मृती चषक एक दिवसीय शृंखला. 12 संघ समाविष्ट, 2 टीम पोहोचल्यात. पहिली होती गटून दिविश ऐरोली, देन बग गटातून आता श्रीकृष्ण. तब्बल 3 वर्षामध्ये त्यांच्या